नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये. लाईव्ह लेक्चर घेण्यास प्रॉब्लेम आल्यामुळे आपण लेक्चर हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये टाकत आहे. आज आपण सॅटर्डे म्हणजे 26 तारीख आणि त्याच्यानंतर संडे म्हणजे 27 तारखेच्या ज्या पण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधल्या इम्पॉर्टंट करंट अफेअर्सच्या न्यूज आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो लेक्चर इम्पॉर्टंट आहेत. खूप सारे इम्पॉर्टंट न्यूजचं कंपायलेशन आपण तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा. लेक्चर आवडला असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका सेशनला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. ओके, चलो तर मग जास्त उशीर न करता ऑलरेडी लाईव्ह लेक्चर मध्ये खूप वेळ गेलेला आहे, आपण लगेच स्टार्ट करूया. चालेल, चला. पहिली न्यूज आहे आता एक इंडियन वुमन क्रिकेटर आहे का ज्यांचं नाव आहे वेदा कृष्णमूर्ती. वेदा कृष्णमूर्ती आहे का यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. यांची जास्त चर्चा न्यूज झाली नाहीये आणि न्यूजपेपरमध्ये पण एक स्मॉल आहे का स्मॉल असं आर्टिकल आलं फक्त यांच्याबद्दल. तुम्हाला इथं दिसेल हे आर्टिकल. मग हे जे वेदा कुलकर्णी आहेत ना त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेले. न्यूज का झालं नाही कारण त्यांचा ॲज सच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट आणि परफॉर्मन्स बघायला भेटला नाहीये आपल्याला. त्यांनी 25 जुलैला आपली इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट अनाऊन्स केली. ह्या वुमन क्रिकेटर आहेत, नाव आहे वेदा कृष्णमूर्ती. त्यांचा रेकॉर्ड बघायला गेलं तर त्यांनी टोटल 48 ओडीआय मॅचेस खेळलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 829 रन स्कोअर केलेले आहेत आणि त्यांनी 76 T20 मॅचेस खेळलेले आहेत. त्यात त्यांनी 875 रन केलेले आहेत. आणि बघा त्याच्यामुळे चर्चा झाली नाही कारण परफॉर्मन्स तसा नव्हता त्यांचा. ओके, रिटायरमेंट घेतलेले. त्यांचा लास्ट ओडीआय अपीरन्स होता 2018ला आणि लास्ट T20 अपीरन्स होता 2020ला जो वर्ल्ड कप झाला ऑस्ट्रेलियामध्ये फायनल मॅच, तिथे त्यांचा लास्ट अपीरन्स होता. समजलं, तर त्यांनी रिटायरमेंट घेतलेले लक्षात असू द्या आता. चालेल, चलो नेक्स्ट न्यूज बघूया. नाव फक्त इम्पॉर्टंट आहे, वेदा कृष्णमूर्ती. आता आपले फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्रेटरी आहेत एम नागाराजू. नागाराजू यांनी काय केलेलं आहे रे, आता लक्षात ठेवा, बँकांना सजेशन दिलेलं आहे की तुम्ही तुमचं कॅपिटल काय करा वाढवा आणि लेंडिंग पण वाढवा. हे काय केलेलं आहे, सजेशन दिलेलं आहे फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्रेटरी एम नागाराजू यांनी. आता का असं सजेशन दिलेलं आहे बघा बँकांना, कारण मेन कारण काय त्याचं इंडियाच इकॉनॉमिक ग्रोथ आहे का त्याला मीट करण्यासाठी काय केलेलं आहे रे, सजेशन दिलेलं आहे की कॅपिटल वाढवा आणि लेंडिंग पण वाढवा. बघा आता मेन काय कारण आहे त्याच्या मागं. जर इकॉनॉमिक आता सध्या मार्केटमधली सिच्युएशन कशी आहे, जो होलसेल प्राइस इंडेक्स किती आहे माहितीये का, होलसेल प्राइस इंडेक्स जून महिन्याचं बरं तुम्हाला मी सांगतो, जून महिन्याचा -0.13% आहे. हा आहे का 20 मंथ लो होलसेल प्राइस इंडेक्स आहे. हा काय दर्शवतो की होलसेल लेवलवरती आहे का वस्तूच्या किमती झपाट्यानं कमी यायला लागलेल्या आहेत. मार्केटमध्ये डिमांड नाहीये कसली आणि ही सिच्युएशन जास्त दिवसासाठी राहिली इकॉनॉमीसाठी खूप घातक सिच्युएशन आहे. समजतंय, कारण डिमांडच नाहीये मार्केटमध्ये. डिमांड नसेल तर इकॉनॉमीची ग्रोथ रेट कशी होईल, येतंय लक्षात. मग बघा आता काय रे, इकॉनॉमीची ग्रोथ रेटच होणार नाही. म्हणून सजेस्ट केलेली फायनान्शियल सर्व्हिसेसचे सेक्रेटरी एम नागाराजू यांनी की तुम्ही काय करा, बँकांना कॅपिटल वाढवा आणि कॅपिटल वाढवल्यानंतर लेंडिंग वाढा. कारण डिमांड केव्हा क्रिएट होणार आहे मार्केटमध्ये, ज्या टायमाला आपल्याकडे पैसा येईल, लोकांकडे पैसा येईल. लोकांकडे पैसा आला, सप्लाय तर आहे पण डिमांड नाहीये. लोकांकडे पैसा आला, लोक पैसा खर्चतील, वस्तू विकत घेतील, मार्केटमध्ये मनी फ्लो वाढेल, कॅश फ्लो वाढेल आणि सिच्युएशन नॉर्मल होईल, इकॉनॉमिक ग्रोथ रेट होईल, आपली इकॉनॉमीची वाढ होईल. बरोबर, ह्याच्यासाठी काय रे, लेंडिंग करणं बँकांनी गरजेचं आहे. तेच सजेशन दिलेलं बँकांना की लेंडिंग वाढवा तुम्ही आणि कॅपिटल पण इम्प्रूव्ह करा. मग आता कॅपिटलचा वन ऑफ द सोर्स काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मग आता कदाचित फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी काय म्हणतात त्याला लिमिट्स आहेत त्याच्यामध्ये पण चेंजेस बघायला भेटू शकतात तुम्हाला. करंट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय आहेत ते आता बघू आपण, लिमिट कुठल्या बँकांना किती आहे. आणि मोस्ट IMP वर एक्झामच्या दृष्टिकोनातून, मोस्ट IMP एक्झामला डायरेक्ट ह्यातून प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे जे कॅप्स आहेत बँकावर त्याच्यावरती. कारण प्रायव्हेट बँक बघा, प्रायव्हेट बँकेची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लिमिट किती आहे, 74% आहे. पब्लिक सेक्टर बँकांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लिमिट 20% आहे. आणि 15% लिमिट कोणाचे रे, सिंगल एंटिटी म्हणजे अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्यांची ओनली एक ब्रांच आहे त्यांना किती लिमिट आहे, 15% लिमिट आहे. तरी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लिमिट आहे. आता ह्याच्यासोबत तुम्ही स्मॉल फायनान्स बँक पण लक्षात ठेवा. स्मॉल फायनान्स बँक आहेत, स्मॉल फायनान्स बँक त्यांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे 74% मॅक्झिमम. पब्लिक पेमेंट बँकाची पण 74% आहे. ठीक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लिमिट. पण आता बघा ह्याच्यामध्ये ठीक आहे 49% पर्यंत परमिशन घ्यायची गरज नाही स्मॉल फायनान्स बँकांना, पेमेंट बँकांना कोणाची. 49% पर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते डायरेक्ट घेऊ शकतात. पण 49% पासून जर वरतीपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घ्यायची तर त्यांना RBI ची परमिशन लागेल. समजलं, तर हे असं आहे.
तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एक सोर्स आहे, तर ह्याच्या लिमिटमध्ये चेंजेस व्हायची शक्यता आहे. पुन्हा त्यासोबत सजेशन काय दिलेले आहेत रे वेगवेगळे, की फंड कुठून तुम्ही रेज करू शकता. आता टियर 2 कॅपिटल किंवा इन्स्ट्रुमेंट, ग्रीन बॉन्ड, सस्टेनेबिलिटी लिंक लोन किंवा फॉरेन डेट मार्केट्स इथून पैसे उचलू शकतात. ह्याच्याबद्दल आपण कधी ना कधी लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तुमच्यासाठी नवीन असेल हे 81 बॉन्ड, हा नवीन असेल. आता 81 बॉन्ड म्हणजे काय असतं माहिती का, लक्षात ठेवा. हे असे बॉन्ड रेग्युलर बॉन्डपेक्षा वेगळे असतात. कारण आपल्याला माहिती आहे रेग्युलर बॉन्डमध्ये एक फिक्स मॅच्युरिटी पिरियड असतो आणि त्याच्यामध्ये एक सोव्हरेनियन गॅरंटी टाईप मध्ये असतं. आपले पैसे कुठे गेलेले नाही ते आपल्याला माहित असतं, सिक्युअर असते. ह्याच्या उलट 81 बॉन्ड्स असतात, ह्याच्यामध्ये फिक्स मॅच्युरिटी पिरियड नसतो. इथं रिस्क पण आहे का रेग्युलर बॉन्डपेक्षा आहे का जास्त असते. पण रिस्क जास्त असल्यामुळे हिथं आहे का लक्षात ठेवा, त्या रिस्कला कम्पेन्सेट करण्यासाठी बँका काय करत असते, त्या 81 बॉन्डवरती आहे का जे रेग्युलर बॉन्ड्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इंटरेस्ट रेट देतात. इंटरेस्ट रेट जास्त भेटतो इथं तुम्हाला, पण रिस्क पण जास्त आहे ह्याच्यामध्ये. प्लस तुम्ही इथं काय करू शकता, ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी नाहीये. बँकावर कधी बर्डन आलं तर बँका हे रिटर्न ऑफ पण करू शकते 81 बॉन्ड. रिटर्न ऑफ म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे विसरायचे, तुम्ही थोडक्यात साध्या भाषेत बॅलन्स शीट मधून काय करतात रे, 81 बॉन्डला ऍसेट, हे ऍसेट असतं ना त्यांचं किंवा लायबिलिटीजला, ह्याला काढून टाकतात बॅलन्स शीट मधून बँका, जर कधी फायनान्शियल बर्डन आलं तर. थोडक्यात इथं रिस्क असते पण तुम्हाला रिटर्न पण जास्त भेटणार आहे त्या 81 बॉन्ड. बँकांना सजेस्ट केले की वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही ह्याच्या थ्रू काय करू शकता, पैसा रेज करू शकता वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट थ्रू. समजलं. बघा आता आता काय रे, क्रेडिट ग्रोथ आहे का एक्सपेक्टेड टू रिमेन स्ट्रॉंग डिस्पाइट ग्लोबल स्लोडाऊन. ठीक आहे. आता पुन्हा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो बघा बँकांचा कसा आहे, तो हाय, रेकॉर्ड हाय. बरं, सगळ्या बँकांचा कम्युलेटिव्ह विचार करायला गेला मार्च 2025 पर्यंत कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 16.8% होता. आता तुम्ही म्हणसाल कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय, जे रिस्क वेटेड एसेट असते. रिस्क वेटेड एसेट म्हणजे काय, आता बँका जे लोन देतात त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारची रिस्क असते, बरोबर. बँकांना माहिती का ते पैसे 100% माघारी येणार आहेतच नाही, गॅरंटी घेऊ शकत नाहीत बँका, त्याच्यावर रिस्क असते. मग बँका काय करते, ती रिस्क कॅल्क्युलेट करते. मग ती रिस्क कॅल्क्युलेट केल्यानंतर लेट सपोज त्याच्या अगेन्स्ट मध्ये मग 1000 रुपयाचं लोन दिलेलं एखाद्या बँकेनं समजलं की 1000 रुपयामध्ये 100 रुपयाची रिस्क आहे. मग 100 रुपये म्हणजे काय रे, रिस्क वेटेड एसेट. मग त्या 100 रुपयाच्या अगेन्स्ट मध्ये बँकाचे पैसे साईडला काढून ठेवतात, त्यालाच आपण कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणतो. आणि हा सगळ्या बँकेचा टोटल कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किती आहे सध्या, 16.8% मेंटेन आहे. ही चांगली गोष्ट आहे. समजलं. पुन्हा गव्हर्नमेंट आता गव्हर्नमेंटला मार्केटमध्ये पैसा वाढवायचा आहे, त्यासाठी ते आहे का फायनान्शियल इन्क्लुजनच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यावरती फोकस करणारे, जनधन अकाउंट, बाकीच्या सगळ्या स्कीम्स असतील त्याच्यावरती. तर लक्षात ठेवा, हे सजेशन दिलेले आहे तेवढे फायनान्शियल सर्व्हिसेसचे सेक्रेटरी एम नागाराजू यांनी. चालेल. चलो नेक्स्ट न्यूज काय. आता आपल्या इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी कोण आहेत रे, अनुराधा ठाकूर आहेत. अनुराधा ठाकूर यांना काय करण्यात आलेलं आहे, आरबीआयच्या बोर्ड मध्ये आहे का, जे बोर्ड आहे आरबीआयचं त्याच्या मेंबर पदी अपॉइंट केलेलं आहे. आता नवीन बोर्ड मेंबर कोण असणार आहेत, आरबीआयच्या अनुराधा ठाकूर असणार आहेत. त्यांनी कुणाला रिप्लेस केलेला आहे, अजय सेठ यांना रिप्लेस केलेला आहे. कुणाला रे, अजय सेठ. आणि अजय सेठ कोण झालेले आहेत, अजय सेठ हे एका लक्षात ठेवा. आता म्हणजे जसे हे का पहिले बोर्ड मेंबर होते आपल्या ह्याचे आरबीआयचे, तसे आता रिटायर झाल्यानंतर लगेच त्यांना आपण डेली करंट अफेअर्स लेक्चर मध्ये बघितले, ते इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी इंडिया IRDAI चे अध्यक्ष झालेले आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी इंडिया. त्यांनी कुणाला रिप्लेस केलेला आहे, देबाशिष पांडा. देबाशिष पांडाला रिप्लेस केलेला आहे अजय सेठ यांनी. समजलं. आणि अजय सेठला अनुराधा ठाकूर यांनी रिप्लेस केलेला आहे ऍज अ बोर्ड मेंबर ऑफ आरबीआय. आरबीआयचे टोटल लक्षात ठेवा, सेंट्रल बोर्ड आणि लोकल बोर्ड असे दोन बोर्ड आहेत, बरोबर. सेंट्रल बोर्डात 21 जण असतात आणि लोकल बोर्डात कोण असतात, 4 लोकल बोर्डाचे ऑफिसेस आहेत. नॉर्थचं ऑफिस दिल्लीला, साऊथचं चेन्नईला, त्याच्यानंतर वेस्टचं कुठे रे, वेस्टचं मुंबईला आणि ईस्टचं कोलकात्याला. प्रत्येक लोकल बोर्डाच्या ऑफिसरवर 5-5 मेंबर असतात. येते ना, त्यांचा टेन्यूर किती वर्षाचा असतो, 4 वर्षाचा टेन्यूर असतो. किती वर्षाचा, 4 वर्षाचा. मग लक्षात ठेवा आता. आणि सेंट्रल बोर्डात 21 माणसं असतात. 21 जण कोण, एक गव्हर्नर असतात जे की संजय मनोत्रा आहेत, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात जे की कोण आहेत, पूनम गुप्ता, टी रविशंकर, स्वामीनाथन जानकीरमन आणि एम राजेश्वर राव. हे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. पुन्हा 4 लोकल बोर्डाचे डायरेक्टर असतात. हे जे लोकल बोर्ड सांगितले ना त्याचे डायरेक्टर 4 असतात. मग आता टोटल हे 9 जण झाले. पुन्हा 10 डायरेक्टर जे की गव्हर्नमेंट अपॉइंट करतं आणि 2 गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ते पण सरकारच अपॉइंट करतं. असे 21 मेंबर हे सेंट्रल बोर्डात असतात. मग त्या सेंट्रल बोर्डात अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी अजय सेठ यांना रिप्लेस केलेलं आहे. अनुराधा ठाकूर आता आरबीआयच्या बोर्ड मेंबर तर झालेले आहेत, त्यासोबत त्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या सेक्रेटरी देखील झालेले आहेत आणि त्यांनी 1 जुलैला कार्यभार आपला सांभाळलेला आहे, म्हणजे सांभाळणार आहेत.
दोन पद आहेत अनुराधा ठाकूर यांच्याकडे. त्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या सेक्रेटरी पण असणार आहेत आणि आरबीआयच्या एका बोर्ड मेंबर पण असणार आहेत अनुराधा ठाकूर. त्यांनी कुणाला रिप्लेस केलेला आहे? अजय सेठला रिप्लेस केलेला आहे अनुराधा ठाकूर यांनी. कुणाला? अजय सेठ यांना. लक्षात ठेवा. समजलं? चलो पुढे आता नायरावर कारवाई केली ती आता युरोपियन युनियननं. नायरा एनर्जी ह्याच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक्स 49% स्टेक रशियाचे हे आहेत, रशियन कंपनीचे आहेत. इंडियन कंपनी आहे नायरा. मग आता त्यांनी काय केलेलं आहे नायराने? युरोपियन युनियनच्या सँक्शन नंतर आपले सीईओ चेंज केलेले आहेत. कारण जे ओल्ड जे सीईओ होते, लक्षात ठेवा, डॅनिस कुठे गेलं ते होतं अलेसॅन्ड्रो डेस डॉरिदेस. ह्यांनी काय केलेलं आहे लक्षात ठेवा? रिझिग्नेशन म्हणजे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, रिझाईन केलेला आहे सँक्शन लावल्यामुळं, आणि त्यांना आता रिप्लेस केलेला आहे सर्गे डॅनिसो यांनी. सर्गे डॅनिसो यांनी आहे का काय केलेलं आहे? रिप्लेस केलेला आहे नायरा एनर्जीचे सीईओ म्हणून. आता नवीन सीईओ कोण आहेत नायरा एनर्जीचे? सर्गे डॅनिसो. ही तुम्हाला न्यूजपेपरमध्ये शॉर्टमध्ये असं साईडला आर्टिकल आलेलं दिसेल, त्याचंच आहे न्यूज. क्लिअर? आता IRDAI रिसेंटली सांगितलं मी, अजय सेठ काय झालेले आहेत रे? ह्या IRDAI चे अध्यक्ष, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी इंडियाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांनी देबाशिष पांडाला रिप्लेस केलेला आहे. मग ही जी IRDAI ही काय रे? लक्षात ठेवा, ही इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट करणारी एक स्टॅच्युटरी बॉडी आहे भारतातली. तिनं काय केलेलं आहे आता? 3.39 करोड रुपयाची पेनल्टी लावलेली आहे. कुणावर? स्टार हेल्थवर. स्टार हेल्थ आहे का, ह्याच्यावर काय केलेलं आहे रे? 3.39 करोडची पेनल्टी लावलेली आहे. स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी 3.39 करोड. मग पेनल्टी का लावलेली आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी इंडियानं स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स वरती? तर बघा, त्यांनी काय केलेलं आहे, जे पण इन्फॉर्मेशन सायबर सिक्युरिटीच्या नियम होते, गाईडलाईन्स होत्या, जे की इरडाईनं सर्व इन्शुरन्स कंपन्यांसाठी इश्यू केल्या, त्या इन्फॉर्मेशन अँड सायबर सिक्युरिटी जे नियम आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्यांचं उल्लंघन केल्यामुळं स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सवर काय केलेलं आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने, ज्याचे अध्यक्ष आता अजय सेठ आहेत, त्यांनी देबाशिष पांडाला रिप्लेस केलेला आहे. तिच्यावरती आहे का तिनं 3.39 करोडचा इरडाईनं फाईन लावलेला आहे ह्याच्यावरती. समजलं? पेनल्टी. त्यासोबत वॉर्निंग पण दिलेली आहे स्टार हेल्थला. आता फाईन लावलेला आहे, नंतर काय केलं तर एक बंदी आणली, अशी वॉर्निंग पण दिलेली आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी इंडियानं. ती वॉर्निंग वजा धमकी लक्षात असू द्या. पुढे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे, कॅपिटल मार्केटला रेग्युलेट करणारी बॉडी आहे भारतातली सेबी. मग सेबीचे अध्यक्ष कोण आहेत नवीन? सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे. तुहिन कांत पांडे हे काहीतरी सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत, लक्षात असू द्या. तुहिन कांत पांडे. त्यांनी रिप्लेस कुणाला केलेला आहे? महदबीपुरी बच यांना रिप्लेस केलेला आहे, महादबीपुरी बचला. मग बघा आता सेबीने काय केलेलं रे? 13 ज्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असतात का, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर फर्म्स असतात, त्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर फर्मचं लायसन रद्द केलेलं आहे. बा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कॅन्सल दी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ 13 इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स. 13 इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचं सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे. का? आता ह्यांचं काय केलेलं आहे? ऍज अ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून सर्टिफिकेट काय झालेलं आहे? फेल झालेलं आहे, त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि त्यांनी ती रिन्यू करून घेतलेली नाहीये. ठीक आहे, रिन्युअल आहे म्हणजे रिन्यू करून घेतलेली नाही म्हणजे त्यांना रिन्युअल फीज असते का त्यांच्या इन्व्हेस्टर ऍडवायझर पदाची, रिन्युअबल फी द्यायला आहे का, ते फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांचं लायसन कॅन्सल केलेलं आहे. आणि आता बघा, कारण इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहे, त्याचं लायसन कॅन्सल केलं नसतं सेबीनं. आपल्याला एखादा इन्व्हेस्टर आहे ज्याला कुठल्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट बद्दल काहीच माहिती नाही, आपण या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरकडे गेलो, ठीक आहे, त्यांना आपल्याला चुकीची माहिती सांगितली आणि आपण काय झालो, आपलं नुकसान झालं तर लॉस पब्लिकचं आहे ना, म्हणूनही सेबीने काय केलेली ऍक्शन घेतलेली आहे. समजलं? लक्षात ठेवा, मेन ऑब्जेक्टिव्ह होतं सेबीचं, इन्व्हेस्टर्सला प्रोटेक्ट करायचे, सेफगार्ड करायचे, त्यांना योग्य एक ऍडवाइस भेटली पाहिजे योग्य ऍडवायझर करून, ह्या उद्देश आहे सेबीचा. क्लिअर? सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तुहिन कांत पांडे. लक्षात असू द्या, तुहिन कांत पांडे. पुढे ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टर आहेत. जे SSC म्हणतो ना, स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू ईडीच्या जागा भरल्या जातात. बरं बघा मग आता ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरने आता त्याचे अध्यक्ष कोण आहेत ईडीचे? पहिले लक्षात ठेवा, तर ते आहेत राहुल नवीन. कोण आहेत रे? राहुल नवीन. एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडीचे अध्यक्ष आहेत राहुल नवीन. मग बघा आता काय रे, 106 करोड ऍसेट ऑफ फॉर्मर युको बँक चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर हॅज बीन अटॅच्ड किंवा सीज. ईडीने काय केलेलं आहे, जे युको बँक आहे ना, त्याचे माजी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांचं नाव काय, सुबोध कुमार गोयल, त्यांचे 106
0.36 करोड रुपयाच्या ज्या प्रॉपर्टीज ऍसेट आहेत ते आता जप्त केलेले आहे. ठीक आहे, कारण त्यांच्यावर आरोप झाला, लक्षात ठेवा. गोयल यांना एका अरेस्ट केलं तर 16 मे 2025ला, कारण की त्यांनी एका 6210.72 करोड रुपयाचं लोन सँक्शन आहे का भूतकाळामध्ये का लोन सँक्शन करून देण्याच्या बदल्यात काय मागितलेली, ब्राईब, रिश्वत मागितलेली, लाच मागितली होती, लाच. म्हणून काय केलेलं आहे, त्यांना अटक केलं तर 16 मे 2025ला, आणि त्यांचे जे 106.36 करोड रुपयाचे ऍसेट आहेत का ते पण काय केलेले, जप्त केलेले आहेत. FIR दाखल केलेली आहे. FIR कुठं फाईल करण्यात आली होती, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं आहे का, CBI बँक सिक्युरिटी अँड फ्रॉड ब्युरो आहे का कोलकात्याचं, तिथे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये FIR फाईल केल्यानंतर ही सगळ्या बातमी, ही माहिती उलगडलेली किंवा समोर आलेली आहे. आतापर्यंत त्यांचे टोटल 612.71 करोड रुपयाचे ऍसेट काय केलेले आहेत रे, सीज केलेले आहेत. लक्षात ठेवा. युको बँकेचे काय मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे जुने का MD आणि चेअरमन राहिलेले आहेत. क्लिअर. चलो, समजलं असेल तुम्हाला आता. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. हा, आणि आता युको बँकेचे करंट मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, अश्विनी कुमार आहेत. ही एक गोष्ट लक्षात असू द्या, अश्विनी कुमार. आणि टॅगलाईन काय, ऑनर युअर ट्रस्ट, ऑनर युअर ट्रस्ट, ही टॅगलाईन आहे. समजलं आता बघा. आणि हे काय, हे सगळे त्यांच्यावर काय म्हणते त्याला कारवाई, ही कशाच्या अंतर्गत केलेली रे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे का, त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. समजलं. आता नेक्स्ट न्यूज भारी आहे बघा. तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्राम, अजून युट्यूबच्या ज्या रील्स इंस्टाग्राम युट्यूबच्या शॉर्ट्स असतील, ज्या स्क्रोल करत असता किंवा ऍडव्हर्टिजमेंट मध्ये तुम्हाला उल्लूच्या वगैरे ऍड आल्याच असतील, मग असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, उल्लू, अल्ट बालाजी, देसी फ्लिक्स, ठीक आहे, मग आता 18+ प्लॅटफॉर्म आहेत, ह्यांच्यावर काय केलेलं आहे लक्षात ठेवा. आता मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, कोण आहेत मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे, तर ते आहेत अश्विनी वैष्णव. अश्विनी वैष्णव नावं लक्षात असली पाहिजे. स्टॅटिक करंट अफेअर्स करत असतानाच करायचो, लक्षात राहतंय, रिलेव्हंट पण असं, उगाच काय पण पाठ करत बसायचं नाही येडा गाबळ्या. ठीक आहे, मग आता उल्लू, अल्ट बालाजी, देसी फ्लिक्स सारखे असे जे 25 व्हेरियस OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगनी. त्याचे मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव. आणि का बंदी आणलेली आहे, कारण काय न्यूड कंटेंट दाखवत होते. ठीक आहे, पॉर्नोग्राफिकला कंटेंटला प्रमोट करत होते. समजलं. तर एक अश्लील कंटेंट दाखवत असल्या कारणाने एका गव्हर्नमेंटनी ब्लॉक केलेला आहे. आणि ह्या गाईडलाईन त्यांनी 23 जुलै 2025ला काढलेल्या आहेत. कोणासोबत कन्सल्ट करून, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा लीगल अफेअर्स मिनिस्ट्री एक आपली, या सर्व मिनिस्ट्री सोबत कन्सल्ट करून काय केलेलं आहे, ह्या 25 ऍपवर काय केलेलं आहे, बंदी आणलेली आहे. समजलं. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, चांगली गोष्ट आहे. न्यूडिटीला प्रमोट करत होते, लक्षात ठेवा, पॉर्नोग्राफीला प्रमोट करत होते, अश्लील गोष्टींना, त्याच्यामुळे बंदी आणलेली आहे. चालेल. ह्याच्या अगोदर एकदा तुम्हाला आठवत असेल बा, 26 वेबसाईट आणि 14 ऍपवर बंदी आणलेली होती. कधी, 2021 साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूलच्या अंतर्गत, जो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे ना 2002चा, त्याच्या अंतर्गत काय करण्यात आली होती, बंदी आणण्यात आली होती ह्याच्या अगोदर पण. आणि आता 25 ऍप्सला काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने बॅन केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने. चांगली गोष्ट आहे. आता सर्च करू नका लगे. ठीक आहे, कोणाकडे तुमचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल तुम्ही, मला गॅरंटी आहे, तुमच्यावर विश्वास आहे पोरांनो, तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असेल एकानं तरी, उल्लूचं, अल्ट बालाजीचं, देसी फ्लिक्सचं, तर तुमचं वाया गेलेले आहेत पैसे. समजलं. आता डबल डाउनलोड करू ना, नाही तर मी मन चालतो ना, मी काय करतो, आपला हे VPN वापरतो, डाउनलोड करतो. तुम्ही काही ना काही कुठं नाही करणार असेल, करू नका तसं. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे. आता रिझन ऑफ बॅन तुम्हाला मी सांगितलेले आहेत. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे ना, त्याचा सेक्शन 67च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. ओके, चलो नेक्स्ट न्यूज बघा. आता उमा कांजीलाल, कसं नाव आहे, गुजराती बाई, उमा कांजीलाल. कांजीलाल कोणतरी होतं रे, ऐकलेलं कुठं तरी. कांजीलाल कुठं होतं सर, कांजीलाल नाही, कांजीलाल आठवत नाही मला. आता तुम्हाला आठवत असेल कोण फेमस काहीतरी टीव्ही कॅरेक्टर काहीतरी असंच काहीतरी होतं कांजीलाल म्हणून. ठीक आहे, आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरं असो, बघा आता उमा कांजीलाल ह्या कोण आहेत रे, ह्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे का, IGNOU चा आहे का, काय करण्यात आलेला आहे,
व्हाईस चान्सलर बनवण्यात आलेला आहे उमा कांजीलाल यांना. आणि लक्षात ठेवा, स्थापना कधी झालेली आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची? 1985 ला स्थापना झालेली आहे. पण स्टील 1985 पासून आहे का आतापर्यंत या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या एक पण वुमन व्हाईस चान्सलर झाल्या नव्हत्या. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री उमा कांजीलाल काय झालेल्या आहेत रे, वुमन व्हाईस चान्सलर झालेल्या आहेत त्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या. समजते? इथं तुम्हाला न्यूज आर्टिकल दिसेल, फोटो पण दिसेल त्यांचा, लक्षात असू द्या. 25 जुलै 2025 ला ही ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली आहे. त्या आता काय ऍक्टिंग त्या काय करत होत्या सिन्स जुलै 25 जुलै 2024 पासून ऍक्टिंग व्हाईस चान्सलर होत्या. आता त्यांना ऑफिशियली व्हाईस चान्सलर बनवण्यात आलेलं आहे उमा कांजीलाल यांना. समजलं? 36 वर्षाच्या आहेत उमा कांजीलाल. चलो, व्हेरियस एक्सपिरियन्स आहे. नॅशनल रोल बघायला गेला तर त्यांनी एका स्वयं आणि स्वयंप्रभा हे दोन जे इनिशिएटिव्ह होते कशासाठी, ऑनलाईन लर्निंग आणि एज्युकेशनल टेलिव्हिजनसाठी चालू केलेले. स्वयं म्हणजे काय रे, ऑनलाईन पोर्टल बनवलं होतं. त्याच्यामध्ये एका मुलांना जी कोचिंग आहे फ्रीमध्ये एका 10वी पर्यंतच्या मुलांना कोचिंग भेटणार होती. स्वयंप्रभा हे टेलिव्हिजन चॅनल चालू केलं, तर टीव्हीवर पण शिकवलं जात होतं. तर त्याच्या लक्षात ठेवा, त्याच्या नॅशनल कोऑर्डिनेटर होत्या उमा कांजीलाल. त्या आता व्हाईस चान्सलर झालेले त्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या. समजलं? चलो, IIT बॉम्बे. भाई IIT बॉम्बेने एका काय केलेलं आहे रे, आता लक्षात ठेवा, एक चांगली गोष्ट आहे. हे बघा, डेव्हलप AI बेस्ड आहे का रेन फॉरकास्टिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणजे ही रेन फॉरकास्टिंग सिस्टीम काय करायला माहिती आहे, IIT बॉम्बेने डेव्हलप केलेली. 90 मिनिटं अगोदरच पाऊस पडणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आता. मग तुम्ही प्रिपेअर होऊ शकता ना. 90 मिनिटं अगोदर पाऊस पडणार आहे म्हटल्यावर घराच्या बाहेर अचानक निघायचं असेल, तुम्हाला माहित नाही पाऊस येणार आहे की नाही कन्फर्म, 90 मिनिटं अगोदर पाऊस येणार आहे माहित आहे, छत्री घेऊन निघू शकता, भिजण्यापासून वाचू शकता. ही बारकी गोष्ट झाली, पण वेरियस गोष्टी आहेत. ट्रॅफिक असेल, बाकीच्या गोष्टी असतील, सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट करणार आहे. अचानक खूप मोठा आहे का पाऊस पडणार असेल, लोक प्रिपेअर राहू शकते, ते आपल्या घरीच थांबू शकते, ते तर कुठेतरी फ्लड येणार असेल त्या पावसामुळं हे प्रेडिक्ट केलं तर कुठेतरी उंचावर जाऊन थांबू शकते. तर खूप साऱ्या गोष्टी होऊ शकते. ती चांगली गोष्ट आणि एक काय म्हणू शकता रे, इम्पॉर्टंट आहे का डेव्हलपमेंट आहे सध्याची IIT बॉम्बेने डेव्हलप केलेली. AI बेस्ड त्यांनी रेन फॉरकास्टिंग सिस्टीम बनवलेली आहे. 90 मीटर ऍडव्हान्स मध्येच काय करणार आहे आता, हे रेन येणार आहे की नाही काय प्रिडिक्ट करणार आहे. समजलं? रिअल टाइम मध्ये. लक्षात ठेवा. बघा, हाऊ टू वर्क, हे वर्क कसं करतात ते इम्पॉर्टंट नाही, तरी पण स्टील बघू. युजेस वेदर रडार डाटा मशीन अँड मशीन लर्निंग अल्गोरिदम, जे की त्यांना कोण प्रोव्हाइड करेल, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते प्रोव्हाइड करेल. त्या माहितीचा उपयोग करून हे सगळे काय करणार आहेत, गोष्टी प्रेडिक्ट करणार आहेत. आणि जे कोलाबा आहे का, कोलाबाला लक्षात ठेवा एक रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर आहे, तिथं हे आहे का आता वेदर फॉरकास्टिंग सिस्टीम आहे का काय करण्यात आलेलं आहे रे, इन्स्टॉल करण्यात आलेली आहे वेदर फॉरकास्टिंग सिस्टीम. लक्षात ठेवा, कोलाबाला जे रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर आहे का तिथं ते काय करण्यात आलेलं, म्हणजे इन्स्टॉल करण्यात आलेली आहे. आणि सिस्टीम डेव्हलप कुणी केलेले आहे, तर सिस्टीम डेव्हलप केलेले आहे IIT बॉम्बेचे जे प्रोफेसर आहेत ना, IIT बॉम्बेचे प्रोफेसर, त्यांचं नाव काय, सुबिमल घोष. त्यांनी काय केलेलं, ही सिस्टीम आहे का म्हणजे त्यांच्या गायडन्सच्या अंतर्गत ही सिस्टीम काय झालं, डेव्हलप झालेली आहे. आणि HDFC अर्गो त्याच्यानंतर आहे का IIT बॉम्बे आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्याला आपण BMC म्हणतो, त्यांनी देखील ह्या प्रोजेक्ट डेव्हलप करण्यामध्ये मदत केलेली आहे. IIT बॉम्बेला काय केलेले रे, मदत केलेली आहे. पुढे आता बघा, जे पहिले का स्मार्टफोन, आता भारत हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भारत काय होणार, अग्रेसर प्लेअर म्हणून समोर येताना आपल्याला दिसत आहे का. टॅरिफ वॉर असेल आणि बाकीच्या ग्लोबल अनसर्टिनिटीज असतील, त्याच्यामुळे जरासा काही अंशी जगाचा विश्वास भारतावरती जास्त आहे ॲज कम्पेअर टू चायना अँड अदर देश. त्याच्यामुळे भारतामध्ये खूप साऱ्या कंपनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करताना तुम्हाला दिसत असतील. मग बघा आता US काय रे, USचा आता जो स्मार्टफोन इम्पोर्ट करत होते US जगातून दुसऱ्या देशातून, तर आता त्याच्यामध्ये भारताचा वाटा आता वाढलेला आहे. म्हणजे जवळपास जेवढे पण स्मार्टफोन, लेट सपोज अज्युम करा 100 स्मार्टफोन USने इम्पोर्ट केलेले आहेत जगभरातून, तर त्यातले 36 स्मार्टफोन हे एकट्या भारतातून त्यांनी इम्पोर्ट केलेले आहेत. तर इंडियाचा जो शेअर आहे USच्या स्मार्टफोन इम्पोर्ट्समध्ये तो वाढलेला आहे, तो 36% वरती गेलेला आहे. किती पर्सेंटवर? 36. 2014 मध्ये फक्त 11% होता आणि 2025 मध्ये आतापर्यंत तो किती आहे रे, 36% वर आलेला आहे. 36%. जो चायनाचा शेअर होता 2022 मध्ये 82%, तो कमी होऊन आता 49% वरती राहिलेला आहे. कारण हे टॅरिफ ग्लोबल वॉरमुळे US काय करायला, अल्टरनेट ऑप्शन हुडकायला लागलेला आहे चायनाला. इंडिया एक बेटर ऑप्शन आहे त्यासाठी. तर 36% वर आपला शेअर गेलेला आहे. खास करून आयफोनचा ह्याच्यामध्ये इम्पोर्ट जास्त केलेला आहे. आणि हा डाटा आयफोन आहे का एप्रिल ते जून 2025 पर्यंत आहे का
मोस्ट आयफोन लक्षात ठेवा जे सोल्ड झालेले USA मध्ये ते भारतातून तिथे गेलेले आहेत. ठीक आहे, जवळपास विचार करायला गेलं तर सुरुवातीस आहे का जानेवारी पासून मे 2025 पर्यंत आपण 21.3 मिलियन स्मार्टफोन आहेत का काय केलेले ते ला एक्सपोर्ट केलेले US मध्ये पाठवलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सेम पिरियड जानेवारी टू मे 2024 चा विचार करायला गेला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ट्रिपल आहे, म्हणजे 7 मिलियनच्या आसपास आहे का काय केलं तर इम्पोर्ट केलते आपण एक्सपोर्ट केलते सॉरी स्मार्टफोन ला. आता तोच आकडा आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या 5 महिन्यात 3 पटीने वाढून 21.3 मिलियन स्मार्टफोन वरती गेलेला आहे. आणि चायनाचा एक्सपोर्ट किती रे, तो 29.4 मिलियन आहे चायनाचा, तो कमी झालेला दिसतोय. चायना 1 नंबर, सेकंड नंबरला इंडिया, थर्ड नंबरला व्हिएतनाम आहे. व्हिएतनामने 8.1 मिलियन युनिट्स अमेरिकेला पाठवलेले आहेत. समजलं, चांगली गोष्ट ही येते लक्षात. पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग आपला काय असेल रे, एक्सपोर्ट प्रोडक्शन ते पण वाढलेला आहे, 13.85 लाख करोड वरती गेलेला आहे. इम्पॉर्टंट आहे, ग्रोथ होती. आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत आपले संजय मनोत्रा, तुम्हाला इथं फोटो दिसेल. संजय मनोत्रा यांनी काय केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. युएसचे जे एका लक्षात ठेवा फेडरल रिझर्व्ह चे चीफ आहेत कोण रे, जेरोम पॉवेल. US फेडरल रिझर्व्हचे चीफ जेरोम पॉवेल यांचं काय केलेलं आहे, आरबीआय गव्हर्नर संजय मनोत्रा यांनी काय केलं, कौतुक केलेलं आहे. कौतुक काय केलेलं आहे की आरबीआय गव्हर्नरनी काय सांगितलं की देशाची जी सेंट्रल बँक असते तिने इंडिपेंडेंट असणं किती इम्पॉर्टंट आहे, तिच्यावर कोणाचं वर्चस्व नसावं. कारण जे US फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष आहेत जेरोम पॉवेल यांच्यावरती खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जेरोम पॉवेल यांनी. ठीक आहे, मग त्यांच्या क्रिटिसिझमला त्यांच्या दबावाला एका जुगारून जेरोम पॉवेल यांनी चांगलं काम करतायत अशी माहिती काय रे, म्हणजे अशी स्तुती केलेली आहे आपले जे आरबीआयचे गव्हर्नर आहेत संजय मनोत्रा यांनी. कारण त्यांचं म्हणणं आहे की सेंट्रल बँकेने इंडिपेंडेंटली कुणाच्या दबावाच्या अंतर्गत न काम येता काम केलं पाहिजे, कारण तरच इकॉनॉमिक स्टॅबिलिटी राहील, देशामध्ये ग्रोथ रेट मेंटेन राहील, असं त्यांचं म्हणणं येतंय. समजलं, कौतुक केलेलं आहे. आणि त्यासोबत त्यांनी अजून सांगितलेलं आहे बघा, जून महिन्यात आपलं जे सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे इन्फ्लेशन आहे, सीपीआय इन्फ्लेशन किती होतं रे, तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स 2.1% आहे बरं जून महिन्याचा, फक्त 2.1%. आणि 2019 पासून सगळ्यात कमी आहे 2019 पासून. आपला होलसेल प्राइस इंडेक्स किती आहे मग जून 2025 मागाशी सांगितलं, WPI आहे -0.13%. हा WPI 0.13%. समजते, हा WPI आहे आपला. तर हा होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स तुम्हाला लो झालेला दिसेल. डिमांड नाहीये त्याच्यामुळे अशा गोष्टी होतात. वस्तूच्या किमती रिटेल लेवल आणि कन्झ्युमर लेवलला पण वस्तूच्या किमती खूप पडलेल्या आहेत, खाली गेलेल्या आहेत. डिमांड नाहीये, मग त्यासाठी आता डिमांड क्रिएट करण्यासाठी नेक्स्ट मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग 4 ते 6 ऑगस्टला होईल. त्याच्यामध्ये डिसिजन घेण्यात येईल. आरबीआय म्हणले की आमचं टार्गेट आहे इन्फ्लेशन 4 +-2 मध्ये 2% to 6% मध्ये ठेवायचं आहे. पण हे बॉटम ऑफ द 2% आहे ना, वाढवावं लागेल, गरजेचं आहे, देशाच्या इकॉनॉमीसाठी डेव्हलपमेंटसाठी घातक आहे. ही देखील माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मनोत्रा यांनी दिलेली आहे. समजलं तुम्हाला. आणि ही माहिती कुठे दिलेली आहे रे, मुंबई येत आहे का एका इव्हेंट मध्ये बोलत असताना आहे का संजय मनोत्रा यांनी ही माहिती दिलेली आहे. मुंबईत एका इव्हेंट मध्ये भाग घेतलेला त्यांनी, तिथे बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली संजय मनोत्रा यांनी. चालेल, चलो पुढे. आता एशिया कपची अनाउन्समेंट झालेली आहे. एशिया कप ह्यावेळेस T20 फॉर्मॅट मध्ये होणार आहे. आणि जो एशियन क्रिकेट काउन्सिल आहे त्यांनी तो ऑर्गनाईज करणार आहे एशिया कपला. एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत, मोहसिन नकवी एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे तुम्हाला माहिती आहेत रॉजर बिन्नी बीसीसीआयचे. आणि इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याला आपण ICC म्हणतो, ते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत जय शहा भारताचे. ठीक आहे, हे आहेत बीसीसीआय हे बीसीसीआयचे, हे ACCचे. आणि ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल त्याचे अध्यक्ष कोण आहेत, जय शहा अध्यक्ष आहेत. समजलं, लक्षात असू द्या. हा जो एशिया कप आहे आता युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये होणार आहे 9 ते 28 सप्टेंबरला. ते आहे का ते होणार आहे अशी अनाउन्समेंट केलेली आहे एशियन क्रिकेट काउन्सिलनं. आणि भारत आहे का हा राऊंड रॉबिन फॉर्मॅट मध्ये खेळला जाणार आहे. राऊंड रॉबिन फॉर्मॅट म्हणजे काय, 2 टीम मध्ये टोटल डिवाइड केलेला आहे टीम्सला वेगवेगळ्या. किती टीम मध्ये, 2 टीम मध्ये डिवाइड केलेला आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर भारत आणि पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहे. भारत पाकिस्तान मॅच ही 14 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. महासंग्राम तुम्ही म्हणू शकता किंवा महाभारत खेळलं जाणार आहे 14 सप्टेंबर 2025 ला. तुम्हाला सूर्यकुमार यादव यांचा फोटो, कारण T20 मधून लिजेंड्स तर रिटायर झालेले आहेत. विराट कोहली, रवींद्र जडेजा,
आणि रोहित शर्मा 3 लेजंड्स रिटायर झालेले आहेत T20 मधून. आपल्याला हेच बघायला भेटणार आहेत आता नवीन यंगस्टर्स सगळे. ठीक आहे, चलो. आणि ह्याच्यामध्ये बाकीच्या टीमा, हाँगकाँग पहिल्यांदा क्वालिफाय झालेला आहे, UAE आहे, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान आणि इंडिया, हे दोन एवढे जण आहे ह्याच्यामध्ये असणार आहेत टोटल. समजलं. राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये हा खेळला जाणार आहे. आपल्याला ऍज कॉम्पिटिशन असेल फक्त श्रीलंका आणि पाकिस्तान 4 टीम कडनं, तर आणि अफगाणिस्तान कडनं पण असेल. मी इव्हन म्हणतो पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा कॉम्पिटिशन अफगाणिस्तान कडनं आपल्याला जास्त असेल. समजलं, खरंच सिरियसली. चलो, समजलं असेल तुम्हाला न्यूज. नेक्स्ट आता इंडियाचा जो इन्शुरन्स सेक्टर आहे ना आपला, आता कसं आहे, एक रिपोर्ट आला म्हणजे इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे, इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मॅकिन्सी अँड कंपनी, ह्या दोघांनी मिळून एक रिपोर्ट काढला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं, भारताचा जो इन्शुरन्स सेक्टर आहे ते 2030 पर्यंत जवळपास डबल होईल. डबल 2030 पर्यंत इंडियाचं इन्शुरन्स सेक्टर मोर दॅन डबल बाय 2030. आता आहे का, जे इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मॅकिन्सी आणि कंपनी, ह्या दोघांनी एक रिपोर्ट काढला. त्या रिपोर्टमध्ये माहिती दिली की इन्शुरन्स सेक्टर डबल होणार आहे. म्हणजे जे ग्रॉस रिटर्न प्रीमियम आहे का, हा इंडियाचा 123% मधून पर्सेंटनी वाढायची शक्यता आहे. सध्या तो 12.1 लाख करोड आहे, तो 25 लाख करोड 2030 पर्यंत जायची शक्यता आहे, डबल. आता तुम्ही म्हणाल ग्रॉस रिटर्न प्रीमियम म्हणजे काय? ग्रॉस रिटर्न प्रीमियम म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी पॉलिसी घेतो, पॉलिसी घेतल्यानंतर त्या पॉलिसीवरती आहे का, लक्षात ठेवा, टोटल लाईफ स्पॅन मध्ये किती प्रीमियम खर्च करतो त्याची टोटल अमाऊंट म्हणजे ग्रॉस रिटर्न प्रीमियम असतो. हा ग्रॉस रिटर्न प्रीमियम 12.1 लाख सध्या भरते 2024 पर्यंत मध्ये भरलेला आहे. तो वाढून नियरली अबाउट 123% वाढेल, डबल होईल 2030 पर्यंत, ही माहिती दिलेली आहे रिपोर्टमध्ये. पुन्हा बघा आता 90% ऑफ दी ग्रोथ आहे का, म्हणजे 21 लाख करोड विल बी ड्रिव्हन बाय दी लाईफ इन्शुरन्स सेक्टर मधूनच आहे का. टोटल 25 लाख करोड पैकी 90% म्हणजे 21 लाख करोड याची शक्यता आहे, येते ध्यानामध्ये. आणि पेनिट्रेशन सध्या 3.7% लोकांनी लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे आपल्या देशामध्ये, ती संख्या वाढून पण 5% वर जायची शक्यता आहे. म्हणजे ग्लोबल ऍव्हरेज किती आहे रे, 6.8% आहे ग्लोबल, म्हणजे जगभरामध्ये टोटल 6.8% लोकांनी इन्शुरन्स घेतलेला, भारतात त्याच्या निम्मेच आहे जवळपास 3.7%. हा आकडा वाढून ग्लोबल ऍव्हरेज पर्यंत जायची शक्यता आहे 5% लाईफ इन्शुरन्सचा पेनिट्रेशन वाढायची शक्यता आहे. न्यूज IMP वर एक्झामला डायरेक्ट प्रश्न बघायला भेटतील जेवण डायरेक्ट. चलो, पुन्हा त्याच्यानंतर बघा आता टोटल जे पण अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स किंवा ॲफिलंट रिटेल कस्टमर्स, म्हणजे रिटेल इन्शुरन्स म्हणतो आपण, रिटेल बिझनेसचा त्याचा इन्शुरन्स, त्याच्यामध्ये श्रीमंत लोकांचा वाटा 45% असेल, अशी देखील माहिती दिलेली आहे. पुन्हा इन्स्टिट्यूशनल, हे वाचून घ्या, इन्स्टिट्यूशनल आहे का इन्शुरन्स आहे का, मेनली नॉन लाईफ म्हणजे जनरल इन्शुरन्स हा 8.28 लाखावर जाईल 2030 पर्यंत, जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स सोडून. समजलं. तर ही सर्व माहिती आहे का, इन्शुरन्स ब्रोकर्स अँड असोसिएशन ऑफ इंडियाने एक रिपोर्ट काढला मॅकिन्सी अँड कंपनी सोबत मिळून, त्या रिपोर्टमध्ये माहिती दिलेली आहे. आणि खूप खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे ही. 26 तारखेच्या न्यूजपेपर, 27 तारीख कालच्या न्यूज बघितल्या आतापर्यंत, मग आपण RBIच्या न्यूज पासून आता 26 तारखेच्या न्यूज चालू झालेल्या आहेत. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. न्यूजपेपरमध्ये एवढा डाटा आलेला आहे जो महत्वाचा आहे आपल्याला. पुन्हा कारगिल विजय दिवस, आपल्याला माहिती आहे आपण 26 जुलै 2025 दरवेळेस कारगिल विजय दिवस साजरा करतो. मग कारगिल विजय दिवस का साजरा करतो, कारण 1999 साली आहे का पाकिस्तान विरुद्ध आहे का कारगिल इथं काय करण्यात आलं होतं, युद्ध स्टार्ट झालं. पाकिस्तानने आपल्याला चॅलेंज केलं, आपण पाकिस्तानला काय केलं तर जमिनीवर आपटलेला आहे जोरात. कारगिल काय केलं, ह्या दिवशी आजच्या दिवशी आपण आहे का ते युद्ध जिंकलेलं आहे, म्हणून आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो. त्याला कमेमोरेट करण्यासाठी, त्या विक्ट्रीला, एक ते साहस जे शौर्य दाखवलं आपल्या जवानांनी, वीरगतीस प्राप्त झाले, त्यांच्या शौर्य, त्यांच्या बलिदानाला आहे का एक सन्मान किंवा आठवण काढण्यासाठी हा कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो 26 जुलैला, तो साजरा केलेला आहे. मग आता ट्रिब्यूट देण्यासाठी जे नॅशनल वॉर मेमोरियल आपलं नवी दिल्लीचं, तिथं आहे का नॅशनल वॉर मेमोरियलला आहे का एक कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आला होता. आणि तिथं त्या जवानांना ट्रिब्यूट देण्यासाठी आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग तिथं उपस्थित होते, आलते. आर्मीचे चीफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान तिथं आलते. पुन्हा आर्मीचे आपल्या इंडियन आर्मीचे उपाध्यक्ष NS राजा सुब्रमणी हे देखील आलते. पुन्हा नेव्हीचे अध्यक्ष दिनेश के त्रिपाठी हे पण तिथं आलते. आणि एअरफोर्सचे अध्यक्ष अमोलप्रीत सिंग हे देखील काय रे श्रद्धांजली व्हायला, ट्रिब्यूट द्यायला त्या नॅशनल वॉर मेमोरियल नवी दिल्ली इथं आलते. समजलं. आर्मीचे अध्यक्ष आहेत उपेंद्र द्विवेदी, लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी, ते न येता उपाध्यक्ष आलते द्विवेदी.
समजलं. आर्मी डे कधी साजरा करतात? 15 जानेवारीला. पुन्हा एअरफोर्स डे कधी साजरा करतात? नेव्ही डे साजरा करतात 4 डिसेंबरला आणि एअरफोर्स डे साजरा करतात 8 ऑक्टोबरला. समजलं. 8 ऑक्टोबरला काय करतात? एअरफोर्स डे. क्लिअर आहे का? इथपर्यंतचा पार्ट समजला असेल. आज आणि लेक्चर आपलं 1-1.5 तासाचं झालं असतं मला वाटतं. बरं, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे आहे का काय व्हायला लागलं रे, आता बोलायला कन्व्हर्सेशन नाही ना आपलं, सो त्याच्यामुळं फास्ट व्हायला लागलंय. चालेल. चलो नेक्स्ट बघा आता पुढची न्यूज. आता काय रे, इंडिया अनलाइकली टू अलाउ दी जेनेटिकली मॉडिफाईड ॲग्री इम्पोर्ट्स इन US ट्रेड डील. बघा आता युएसएने काय सांगितलेलं आहे, ट्रेड डील चालू युएसए सोबत आपली अमेरिकेसोबत. तर युएसएने काय सांगितलेलं आहे की आम्हाला आहे का जेनेटिकली मॉडिफाईड आहे का काय करा, आता जे प्रोडक्ट्स आहेत ते इम्पोर्ट करा अशी युएसएने डिमांड ठेवलेली आहे. आणि भारताचा विचार चालू आहे, अजून आपण ॲग्री झालेलो नाहीये, म्हणजे सहमती दर्शवलेली नाहीये. कारण आपल्या इथे जेनेटिकली मॉडिफाईड जे प्रोडक्ट म्हणजे क्रॉप्स आहेत त्यांच्या प्रोडक्शनवर स्ट्रिक्ट बंदी आहे. समजलं. फक्त आपण आहे का एक क्रॉप, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठल्या क्रॉपला फक्त भारतात आहे का परमिशन आहे जे की जेनेटिकली मॉडिफाईड आहे आणि त्याला भारतामध्ये प्रोडक्शनला परमिशन आहे. ॲग्री स्टुडंट्स बघत असतील तर त्यांनी कंपल्सरी सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, सेशन आवडत असेल, कंटेंट आवडत असेल. मेहनत लागते खूप कंटेंट काढायला, एक काय म्हणतो मोटिवेशन देऊन जातो तुमचं एक लाईक. समजलं. बघा, इंडिया इज अनलाइकली टू ॲग्री आहे का, अनलाइकली टू ॲग्री आहे का US डिमांड टू इम्पोर्ट दी जेनेटिकली मॉडिफाईड ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स लाईक कॉर्न, सोयाबीन अँड कॉर्न. US म्हणते की द्या, म्हणते आम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड असेल ते. म्हणून बघू भारताची शक्यता आता काय डिसिजन घेतला नाही वाटते, ना ऐकणार. एकदा टोन असेल ते ऐकल तर बघू आपल्याला समजेल काय असते ते. बघा, इंडिया मेंटेन अ स्ट्रिक्ट रेग्युलेशन ऑन जेनेटिकली मॉडिफाईड प्रोडक्ट्स अंडर द फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट 2006. 2006चा जो फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत ज्या जेनेटिकली मॉडिफाईड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती काय केलेलं आपण स्ट्रिक्ट रेग्युलेशन गाईडलाईन्स आणलेल्या आहेत. कारण आपल्या इथं कसं की बघा, आता फार्मर्स ऑपरेट मोस्टली स्मॉल लँड होल्डिंग आहे शेतकऱ्यांची आपल्या इथं. पुन्हा टेक अडॉप्शन आपल्या इथं लिमिटेड आहे. पारंपरिक पद्धतीने काय करतात रे, शेती करतात. जमीन कमी आहे आपल्या इथल्या लोकांना. मग त्याच्यामुळे जेनेटिकली जे मॉडिफाईड जे आहेत व्हरायटीज आहेत त्या काय रे, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आहे का, म्हणजे त्याचं प्रोडक्शन घेण्यासाठी खूप आहे का डिफिकल्ट आहे आपल्या इथं, अवघड जाणार आहे. समजलं तुम्हाला, डिफिकल्ट जाईल. मग बघा आता चलो अवघड जाईल. मग बघू आता काय होतंय ते. सध्या विचार करायला गेला तर बीटी कॉटन आहे का, फक्त बीटी कॉटनच आपण काय करतो रे, त्याला परमिशन भेटलेलं आहे कमर्शियली प्रोड्यूस करून विकण्यासाठी का ग्रोईंगसाठी परमिशन भेटलेले आहे. समजलं. फक्त त्याला कारण खूप सारे चॅलेंजेस आहेत. पेस्टिसाइडचा यूज वाढणार, ठीक आहे. मग आणि बायोटेक कंपनीवरची डिपेंडन्सी वाढणार. पुन्हा हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे का ज्या आपण काय म्हणते त्याला पिकांचा उपयोग करायला चालू केलं तर प्रोडक्शन वाढणार. म्हणजे त्याच्यामध्ये वादच नाहीये. नो डाऊट प्रोडक्शन वाढेल. बाकीच्या गोष्टी पण आहेत ना, पेस्टिसाइडचा यूज वाढेल, इन्सेक्टिसाइडचा यूज वाढेल. इन्सेक्टिसाइड नाही पण पेस्टिसाइडचा यूज वाढेलच. चालेल. चलो नालसा बघा आता. नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. आणि जे नालसा आहे ना, ही काय नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी ही काय करते, फ्रीमध्ये जे अंडर काय म्हणतो की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे समाजातला त्याला फ्रीमध्ये लीगल ॲडवाईस देणारी किंवा लीगल सुविधा प्रोव्हाइड करणारी संस्था आहे देशातली नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. मग त्यांनी काय केलेलं आहे आता, इम्पॉर्टंट आहे IMP एक्झामला डायरेक्ट प्रश्न. मी ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस सिरियस घेत जा ह्या प्रश्नांना. ज्या टायमाला इम्पॉर्टंट म्हणतो भूतकाळ चेक करून बघा. भूतकाळात म्हणलंय IMP त्यावेळेस आलेले आहेत प्रश्न एक्झामला. मग सिरियस घेऊन न्यूज करत चला ह्या. समजलं. चलो आता बघा, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी का लॉन्च दी वीर परिहार सहाय्यता योजना. ही वीर परिहार सहाय्यता योजना त्यांनी का लॉन्च केलेली आहे, कारण त्यांना काय करायचंय, जे पण डिफेन्स पर्सनल आहेत ना त्यांना आहे का लीगल एडला स्ट्रेंथन करायचं त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला. आता डिफेन्स पर्सनल आहेत, आर्मीत कोण कामाला आहे, घरी वाद असला त्याचं लक्ष लागेल का जॉब करत असताना, किंवा रिटायर झालं, रिटायरमेंट नंतर काय वाद आला, देशाची सुविधा केलेली आहे त्यांनी, आपला अख्खा आयुष्य खर्च केलेला आहे, त्यांना प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतंय त्या डिफेन्स पर्सनलला. मग त्यांना लीगल एड फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायची आणि योग्य ती लीगल एड प्रोव्हाइड करण्यासाठीच वीर परिहार सहाय्यता आहे का वीर परिवार सहाय्यता योजना काय केलेली आहे आणलेली आहे. आणि ही योजना आहे का लक्षात ठेवा, नॉर्थ झोनचं जे रिजनल नॉर्थ झोनला श्रीनगर आहे का, इथं नॉर्थ झोनला एक कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सची थीम काय होती, रिफॉर्मिंग दी कॉन्स्टिट्यूशनल व्हिजन ऑफ जस्टिस
फॉर द डिफेन्स पर्सनल अँड ट्रायबल्स, ही थीम होती त्या कॉन्फरन्सची. त्या कॉन्फरन्समध्ये का ही वीर परिवार सहाय्यता योजना काय करण्यात आलेली आहे, नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे. समजलं, लक्षात ठेवा एवढंच आहे. आता जे नालसा हे इनिशिएटिव्ह कुणी म्हणजे इनिशिएटिव्ह जे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत जस्टिस सूर्यकांत आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत नालसाचे, त्यांनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे. चांगले इनिशिएटिव्ह आहेत म्हणलेले आहेत ते. समजलं. चलो पुढे. स्ट्रिक्ट ॲक्शन ऑन दी फोर्स सेल ऑफ नॅनो फर्टिलायझर. नॅनो फर्टिलायझर म्हणजे तुम्हाला माहित असेल लिक्विड फॉर्ममध्ये जे फर्टिलायझर भेटतं त्याला आपण नॅनो फर्टिलायझर म्हणतो. त्याच्यामध्ये फोर्स सेलवरती स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायचा डिसिजन घेतलेला आहे गव्हर्नमेंटनं. मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर. कोण आहेत रे मिनिस्टर ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर, तर ते आहेत जे.पी. नड्डा. जे.पी. नड्डा आहेत, बरोबर. मग मिनिस्टर ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर जे.पी. नड्डा आहेत, त्यांनी काय केलेलं आहे रे, केमिकल फर्टिलायझरला वॉर्निंग दिलेली आहे, फोर्स टॅगिंग करायची नाही नॅनो फर्टिलायझर. म्हणजे का जे पण सबसिडाइज्ड फर्टिलायझर आहेत युरिया, DAP किंवा NPK, ह्यांच्यापेक्षा हे कसे चांगले आहेत, ह्याच्यावर सबसिडी भेटते, स्वस्त आहे म्हणून हे खराब आहेत, तुम्ही हे घ्या, असं फोर्स शेतकऱ्यांना करत होते. ते शेतकऱ्याचं नुकसान होत होतं, फोर्स करत होते केमिकल फर्टिलायझर कंपन्या. मग त्यांना वॉर्निंग दिलेली, त्यांचा जो हा सेल आहे असा फोर्स सेल बळजबरी शेतकऱ्याला विकत होते, त्याच्यावर बंदी आणलेली आहे. कारण सबसिडाइज्ड फर्टिलायझर सबसिडी गव्हर्नमेंट देतं, गव्हर्नमेंट खर्च करतं, शेतकऱ्यांना कमी पैशात युरिया वगैरे DAP NPK भेटावं म्हणून. आणि त्यात ते शेतकऱ्यांनी सबसिडायझरने विकत घेतात, त्यांच्या महाग प्रोडक्ट विकत घ्यायला भाग पाडत होते, फोर्स सेल करत होते. म्हणून केमिकल फर्टिलायझर कारवाईचा इशारा दिलेला आहे, थांबवा म्हणलेले आहेत ते आपली मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर. त्याचे मिनिस्टर आहेत जे.पी. नड्डा. बघा आता इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 आणि फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 ह्या दोन ॲक्टच्या अंतर्गत हे जे आहे का माल प्रॅक्टिसेस केले जात होते केमिकल फर्टिलायझर कंपन्याद्वारे, त्यांना त्वरित बंद करण्याचे आदेश काय केलेले आहेत रे, दिले गेलेले आहेत. समजलं. युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चौहाननी सांगितलेलं आहे असली नाटकं चालणार नाहीत, बंद म्हणजे बंद. 21 जुलै 2025ला गाईडलाईन काढल्या होत्या मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर शिवराज सिंग चौहान यांनी. बघा आता जरा स्टॉकबद्दल माहिती बघूया. ॲज ऑफ नाव 11 जुलै 2025 आपल्या इथं युरियाचा स्टॉक किती रे, टोटल आहे का युरियाचा स्टॉक 70.66 लाख मेट्रिक टन आहे आणि त्यातला 15.31 लाख मेट्रिक टन म्हणजे आतापर्यंत सोल्ड झालेला आहे. स्टॉक 70.66 लाख मेट्रिक टन आहे युरियाचा. आणि DAP जे आहे त्याचा स्टॉक 16.06 लाख मेट्रिक टन आहे आणि त्यातला आहे का 3.03 लाख मेट्रिक टन DAP विकलं गेलेलं आहे. समजलं, तर लक्षात ठेवा. चालेल. आणि टोटल फर्टिलायझर स्टॉक खाली दिसत नसेल तुम्हाला टिकर लाईनमुळं, तर 125.27 लाख मेट्रिक टन टोटल फर्टिलायझर स्टॉक आहे आणि त्यातला 22.75 लाख मेट्रिक टन आहे का सोल्ड झालेला आहे. समजलं, सोल्ड झालेला आहे. लक्षात असू द्या. सेशन कंटेंट आवडत असेल लाईक करायला विसरायचं नाही, शेअर करायला मित्रांमध्ये विसरायचं नाही आहे. आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. क्वालिटी तुम्हाला 50 ऑनलाईन मॉक टेस्ट भेटणार आहेत. ह्याच्यात एका मॉक टेस्टमध्ये 50 म्हणजे जवळपास 2,500 प्रश्न प्रॅक्टिसला भेटणार आहेत. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. एक्झामसाठी गॅरंटी देतो, गॅरंटी देऊन सांगतो इम्पॉर्टंट असणार आहे टेस्ट सिरीज. अनलिमिटेड री-अटेम्प्ट्स देता येणार आहेत तुम्हाला, PDF भेटणार आहे विथ डिटेल एक्सप्लेनेशन. मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न जे मला वाटते एक्झामला येतील तेच ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. बँकिंग अवेअरनेसचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. RBI सर्क्युलरच्या त्याच्यावरती फोकस केलेला आहे. अशी ही टेस्ट सिरीज आहे. तुम्ही बाकीच्या ठिकाणी एवढे पैसे घालवता, तुम्हाला पोस्ट काढायचे, चांगले मार्क आणायचे, टेस्ट सिरीज गरजेचीच आहे. त्यासोबत आपण करंट अफेअर्ससाठी करंट अफेअरची आतिषबाजी 2.0 म्हणून बॅच आणलेली आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचे तुम्हाला आहे का 30+ लेक्चर बघायला भेटतील. ते ऑलरेडी चालू झालेले आहेत. RBI सर्क्युलरचे लेक्चर अपडेट केलेले आहेत आतापर्यंत. गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर पण लवकरच चालू होतील. आणि मंथली करंट अफेअर्स आहे का ओल्ड आहेत, नवीन लवकरच चालू होतील आणि ते पण तुम्हाला कंटेंट भेटणार आहे. प्रॅक्टिससाठी टेलिग्राम क्विज, मंथली मॅगझिन, स्टॅटिक GK एवढा सगळा. त्यासोबत आतिषबाजी बॅच घेतली ही टेस्ट सिरीज फ्री असणार आहे. क्वालिटी अशा बॅचचे फीचर्स आहेत. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. परिपूर्ण करंट अफेअरची तयारी करायची असेल तर तुम्हाला बॅचच म्हणजे फायदा होईलच ह्याचा. ह्याची फी 2,500 रुपये प्लस GST आहे. चालेल. चला तर मग पोरांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लेक्चर आवडले असल्यास सेशनला लाईक करायला विसरायचं नाही आहे. चालेल. चलो टेक केअर, बाय.